नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी उंडेगावकर, स्वास्थ्य मूळव्याध हॉस्पिटल, परभणी. आजच्या भागामध्ये रुग्णांनी मूळव्याध तज्ञ डॉक्टरांना चा सल्ला कधी घ्यावा याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. ज्यावेळेस रुग्णाला शौचाच्या ठिकाणी आग होते, जळजळ होते किंवा शौचाच्या ठिकाणी खाज आल्यासारखं होते, ज्यांना जुनाट पोट साफ न होण्याचा आजार असतो, त्यानंतर शौचाच्या द्वारे रक्तस्राव होणे, शौचाला लागून रक्त येऊ शकते किंवा शौचानंतर थेंब थेंब पण रक्त येऊ शकते. त्यानंतर शौचाच्या वेळेस शौचाच्या जागेतून काहीतरी अंग बाहेर आल्यासारखे वाटते. अशा वेळेस रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचं आहे. ही सर्व बहुतेक मूळव्याधी किंवा तत्सम आजारांची लक्षणे असू शकतात. याशिवाय शौचाच्या जागेच्या बाजूने किंवा शौचाच्या जागेतून पू किंवा पूयुक्त रक्तस्राव येत असतो. तर हे भगंदर किंवा ज्याला आपण फिस्टुला इन ॲनो म्हणतो, अशा आजाराचं लक्षण असू शकतं. तर रुग्णांनी परस्पर खाजगी औषध न घेता त्या आजाराचे निदान करून घेणे डॉक्टरांकडनं हे खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण प्रत्येक आजाराला मूळव्याध समजतो आणि मूळव्याधीचा इलाज करत असतो. पण त्या ठिकाणी मूळव्याधीशिवाय गुदमार्गाचा कॅन्सर असू शकतो किंवा पॉलिप असू शकतो किंवा भगंदर किंवा ज्याला फिस्टुला म्हणतो, असे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी असतात. त्यामुळे रुग्णांनी प्रत्यक्ष तपासून त्याचं निदान करून उपचार करून घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.